नमस्कार मंडळी, सी आणि माझी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला, आज आपण भरला दोडका ही रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी दोडका स्वच्छ धुवून असा शिलून घ्यायचा. त्यानंतर याला कट करून घ्यायचं. आपण वांगे कसे कट करतो तशाप्रमाणे हे कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण यासाठी मसाला बनवूया. शेंगदाणे घेतले होते भाजून, त्यानंतर त्यामध्ये जिरं, लसूण, अद्रक आणि कश्मीरी लाल मिर्च पावडर घालून बारीक करून घेतले. त्यानंतर आपण यामध्ये मसाला ॲड करणार आहोत. काळा मसाला, कांदा लसूण मसाला, धना जिरा पावडर, हळद, लाल तिखट आणि जिरं. यानंतर मीठ घालू चवीनुसार आणि कोथिंबीर घालून घ्यायची. याला छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून परत सर्व एकत्रित मिक्स करून घेणार आहोत. आणि या दोडक्यामध्ये हे सारण आपल्याला भरून घ्यायचं आहे. वांग्याला कसं आपण भरतो हे सारण, त्याचप्रमाणे हे सारण भरून घ्यायचं आहे. दोडक्याची भाजी कोणाकोणाला आवडते कमेंट करून सांगा, आणि या पद्धतीने कोणाला आवडते तेही कमेंट करून सांगा. आता हे सर्व दोडके आपण भरून घेणार आहोत. असे छान असं भरून घ्यायचं आहे सारण. हे बघा भरून झालेले आहेत. फोडणी करूया. तेल गरम करायला ठेवलं, त्यामध्ये राई, जिरं, लसूण घालून घ्यायचं आहे. छान असं थोडंसं रंग चेंज झाला की यामध्ये आपण हे दोडके घालून घेणार आहोत आणि त्याला 1 मिनिट कवर करून ठेवणार आहोत. आता हे बघा थोडे शिजले आहेत. आपण आता पलटी करून घ्यायची आहे आणि परत 1 मिनिट आपल्याला त्याला परत झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. सी आणि माझी रेसिपीला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. खूप गावरान पद्धतीच्या रेसिपी आहेत, त्याही तुम्ही चॅनलवर बघू शकता. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता परत कवर करून 1 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. हे बघा शिजून झालेली आहे. आता थोडीशी पातळ ग्रेव्ही हवी आहे, त्यामुळे थोडंसं कोमट पाणी घालून घ्यायचं आणि परत 1 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. हे बघा किती छान दिसते आणि खायला पण खूप टेस्टी लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. तयार आहे आपली भरल्या दोडक्याची भाजी. नक्की ट्राय करा आणि कमेंट करा कशी वाटली ती. धन्यवाद.